मंडळी नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहत आहात पालवी ॲग्रीको। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा आणि सध्या चर्चेत असलेला विषय। मक्याच्या बाजारभावात एवढी चढ उतार का होत आहे ते समजून घेऊया। भारत व महाराष्ट्रातील उत्पादक पशुखाद्य पोल्ट्रीसाठी मक्का वापर, आयात निर्यात स्थिती आणि जागतिक बाजाराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होतोय याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। आता सुरुवातीला पाहूयात मक्का उत्पादनाची सध्याची स्थिती काय आहे, तर तेही सांगते। भारत अर्थात 2023 ते 24 च्या हंगामात एकूण उत्पादन 35.5 दशलक्ष टन 355 लाख टन झाले। लागवड क्षेत्र 98 लाख हेक्टर आहे। महाराष्ट्रात 2023 ते 24 मध्ये लागवड क्षेत्र 11.2 लाख हेक्टर आहे, तर उत्पादन 81 लाख टन, सरासरी उत्पादकता 7.2 लाख टन हेक्टर झाली। आता जिल्हे कोणते तर तेही सांगते। नंदुरबार, जळगाव, भंडारा, अहमदनगर, बीड हे प्रमुख उत्पादक राज्य आहेत, हे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत। मक्याचा वापर कुठे होतो तेही सांगते। मुख्य वापर नंबर 1, गाई म्हशींचं खाद्य, सरासरी 30 ते 35% मका मिश्रणात वापरतात। नंबर 2, कोंबडी खाद्य, विशेषतः लेअर व बॉयलर साठी 60 ते 65% मक्का आवश्यक असते। नंबर 3, स्टार्च इंडस्ट्री, मक्का प्रोसेसिंग, खाद्यपदार्थ, औषधे, अल्कोहोल इत्यादी मध्ये देखील मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। नंबर 4, थेट वापर, पोहे, कुरकुरे, भुट्टा, पॉपकॉर्न इत्यादी। भारतात दरवर्षी 25 ते 27 लाख टन मक्का फक्त पोल्ट्रीसाठी लागतो। आता जागतिक घडामोडी आणि मक्का दरावरील परिणाम काय तर तेही सांगते। नंबर 1, ब्राझील आणि अर्जेंटिना मधील उत्पादन काय आहे, तर हवामानामुळे 2024 मध्ये उत्पादन 15% कमी झाले। नंबर 2, USA मध्ये मक्का उत्पादन वाढलं, पण निर्यातीत मात्र अडथळे आले। नंबर 3, युक्रेन रशिया युद्धाचा अजूनही परिणाम होतोय, युक्रेनकडून कमी निर्यात झाली। नंबर 4, डॉलरच्या किमतीत वाढ, आयात महाग होते आणि मग किंमत वाढते, याचा भारतातील परिणाम काय झालाय तेही पाहूया। मार्च 2024 मध्ये मक्याचे दर 1800 रुपये ते 2100 रुपये प्रति क्विंटल होते। एप्रिल मध्ये काही बाजार समित्यांमध्ये तर दर 1600 रुपयापर्यंत घसरले होते। आता पोल्ट्री कंपन्यांचा मोठा डिमांड कमी झाल्याने दर देखील कमी झाले आहेत। 2023 ते 24 ची आयात निर्यात स्थिती काय आहे तेही सविस्तर समजून घेऊया। भारत मक्का का आयात करतो किंवा भारत मक्का आयात करतो का, तर फारसा नाही। आयात फक्त विशेष ग्रेडसाठी अर्थात स्टार्च इंडस्ट्रीसाठी केले जाते। 2023 ते 24 मध्ये अंदाजे 60,000 टन मक्का आयात झाली। आता मक्याची निर्यात स्थिती काय आहे तेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। 2022 ते 23 मध्ये सुमारे 3.5 लाख टन निर्यात झाली बांगलादेश, नेपाळ आणि व्हिएतनामवरून। 2023 ते 24 मध्ये घट होऊन 2.1 लाख टन निर्यात झाली आहे। दर घसरल्याने स्पर्धा कमी आणि निर्यातीसाठी भारताचा मक्का दर, क्वालिटी आणि लॉजिस्टिक खर्चावर देखील अवलंबून असतो। आता शेतकऱ्यांवर याचा परिणाम काय होतो ते फार गरजेचा विषय आहे। त्यामुळे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि महाराष्ट्रात उत्पादन खर्च 1800 रुपये ते 2000 रुपये प्रति क्विंटल आहे, पण दरही तितका आहे, अर्थात दरही पडतोय। MSP 2023-24 ची किती, तर 2090 रुपये प्रति क्विंटल। बाजारात तो मिळाला का, तर नाही। सरकारकडून थेट खरेदी फारशी झालेली नाही, त्यामुळे बाजारावरच अवलंबून पोल्ट्री उद्योग मंदावल्यामुळे मागणी देखील घटली आहे आणि अर्थात याच कारणामुळे मक्याचा साठा देखील वाढतोय आणि दर मोठ्या प्रमाणात पडतोय, अर्थात दरात चढ उतार पाहायला मिळते। आता जागतिक बाजाराच्या घडामोडी म्हणजेच देशांतर्गत मागणी आणि पोल्ट्री आणि स्टार्च इंडस्ट्री यावर मक्याचे दर पूर्णपणे अवलंबून आहेत। सरकारकडून थेट खरेदी व MSP अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी साठवणूक सुविधा, FPO व मार्केटिंग संघटनांचा आधार देखील घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की मक्याच्या दरावर सरकारने आता लक्ष द्यायला हवं? तुमचा अनुभव आणि मत कमेंट मध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक शेअर करा आणि पालवी ॲग्रीकोला सबस्क्राइब करायला मुळीच विसरू नका। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पालवी ॲग्रीकोला रोज फेरफटका मारायला देखील विसरू नका। धन्यवाद।